आता एकमेकांकडेच टुकूमुकू पाहत बसणार आहे का बोलणार बी आहे बा? अरे बोला. नाही ना, नाही ना, तुम्हीच बोला ना. नाही ना बाळा, तुझे लग्न आहे, तू बोल ना. नाही ना, तुम्हीच बोला ना पप्पा. अहो तुझे लग्न आहे, तू बोल ना. नाही ना. दोन्हीले बी आठवत नशील तर मी बोलते. नाही म्हणजे हे श्रमेशजी, तुमचं घर आंब्याच्या बागा पाहून आहे ना, आम्हाला काय बोलावं समजतच नाहीये. हो ना. काय घे समजत नाही मग आता या पुढं कसं जाणार? नाही या बोलणी पुढं कशी जाणार व? नाही नाही आजी, तिचं म्हणणं तसा अर्थ नव्हता. म्हणजे हे तुमचं जे काही वैभव आहे, भरभराट आहे, ज्या बागा बिगा आहे बा, त्या पायसन तिनं एकदम निशब्द झाली. हो ना. काय बोललो बा, उमजतच नाहीये तिले खरंच. काय ना, आमच्याकडे थोडीशी पाण्याची वानवा आहे, त्याच्यामुळे हे बागा बिगा म्हणजे आमच्याकडे फक्त केळीच्या बागा. इकडे पहा केळ, तिकडे पहा केळ. हे इकडे आल्यावरती बापरे, आंब्याच्या बागा, काजूच्या बागा, हे पायसन ना ती अशी भरवूनच जाईल बा. हे खरं तर हे कोकणचं सौंदर्य पाहून खुश झाली आहे ती. हो ना. काय आहेच व. आणि सौंदर्याचं म्हणाल तर मी आता तशी म्हातारी झाले व, पण जवानी गावाकडे चालायला लागले की वनवा पेटायचा. आजी आजी आजी, कोकणचं सौंदर्य म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाबद्दल बोलतायत ते आणि परिसराबद्दल बोलतात, तुझ्याबद्दल नाही बोलत. नाही नाही नाही, श्रमेशजी बोलू द्या. हो श्रमेशजी बोलू द्या. काय आहे, म्हातारा माणूस आहे. आपण एक सांगतो, हा. आजीचं वय झालंय पण चेहऱ्यावरचं तेच जसं असतं आहे बरं. नाही नाही, तेच आहेच. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आज सुद्धा गावात लोड शेडिंग झालं ना तर आम्ही आजीलाच रस्त्यावर फिरवतो. हा, तेच आहे ना. कॉमेडी करतो. लालू लय खोडी काढतो, माझ्या लय खोडी काढतो. इथं ये, इथं ये. काय हा, खोडी. मी काय म्हणतो आई बाबा, आता म्हणजे बागा बघितल्यात तुम्ही, हा. घर बघितलं, आजी बघितल्यात, मला बघितलं, सगळं बऱ्यापैकी म्हणजे झालंय आता. तर तुमचा निर्णय आम्हाला सांगितलात ना तर सगळ्या पुढच्या गोष्टी करता येतील. नाही नाही लगे म्हणजे काय कर सांगून टाका ना. शिवाली. तुमचं ना काही पण असतं बघा पप्पा. नाही ग, सांगून टाका, सांगून टाका. त्याचं काय ना आजी आणि श्रमेशजी, हा. सगळं मस्त आहे, सगळं ओके आहे, काही वादच नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून हे लग्न तुम्ही फिक्स समजा. ठरलं ठरलं. बागे ठरलं. बाय माझ्या लालूचं लगीन ठरलं. माझ्या लालूला हलद रमेशजी, आजी गैरा उत्साही दिसतो. काय आहे ना, हा. त्याच्या आऊस बापूस गेलं, मीच वाढवलं ना त्याला. आता त्याच्या लग्नात मी अशी नाचणार आहे, मरच तोवर नाचणार आहे. बघा नाही 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 नाही, हो आजी. आजी. अरे, सांगा ना. आजी नाही नाही हे भलती आवड हो. नाही नाही, आवड चांगली आहे पण ह्या मरणाच्या गोष्टी करू नका. हो ना. पण तू पण ती पाहायचे बारे अजून तुम्हाला. बघणार व मी सगळं बघून जाणार. हा, देव करून तसंच हो. हा आशीर्वाद. काय शिवाबाला राशीन कोकणात. तुमचं ना पप्पा काहीतरीच असतं ना हो. नाही ना, म्हणजे नाही राहणार का? नाही तसं नाही राहील ना. नाही राहील म्हणजे राहू मग. लाजली लाजली ग, लाजली होय लालू. वाईट नशीब काढला सा. गोड लाजती पोरगी, गोड लाजती. अरे बापरे, काय झालं काय? हा? अरे नाही, काय झालं काय? लोक काय बिल्ल्या उस्कारताय का? नाही नाही, आग लागली वाटतं. आग नाही लागली, आग लागली का हो? गावातली जालपूल करणारी माणसं आली, पण ती एवढ्या लवकर काय तर मला कळले ना. लालू त्याला गडगा पाडची मला. काय रे सर मोरेन इकडे इकडे तुम्ही लांबच बसा. पाहुणे काय बस. जेव्हा काय केलायस काय नाही केलाय, काय वाईट सुकाट बिकाट आणलाय. मी कुठे काय आणलाय मग कशाला चिकटतोय जा तिथे. हा मरू दे. मी आला श्रमेश 2 तासात येतो सांगून गेला. आलास तू? अरे जरा पाहुणे आले होते ना. हा? नमस्कार पाहुण्यांनो. नमस्कार नमस्कार. हे बघ, हे श्रमेश हा. परकर आणि ब्लाऊज आणलेला आहे, फिट होतोय का बघून घेतला. काय करतो? करंट ब्लाऊज. नाही आहे आई बाबा, मी तुम्हाला समजावतो सगळं, नंतर सांगतो. तुम्ही आता बसून घ्या आधी पहिलं.
तुम्ही पाहुणे आलेत कशाला जावा नाही पाहुण्यांचा जाऊ दे. त्या टेलर अर्ध्या तासात जाणार आहे, तो मुंबईला जाणार आहे बाबा. आई. आता काय तर घालून बघ, कमी जास्त काय माप असेल तर आम्ही शिवून घेऊ ना. नाही तर उद्या तरवाल छोटी आणि ढाल मोठी असा व्हायचा. घालून बघ ते, घालून बघ ते, झालं, झालं. दादा एक मिनिट. अरे पोरीचं परकर पोलख हा माणूस का बरं घालील? हा नाही घालणार मग कोण घालणार? तोच घालणार. संध्याकाळची बाई बनतो ना तो. हा, काय झालं? बाई बनतो. हा, बाई बघतो म्हणजे एक नंबर बाई करतो तो. हो गाव मान्य बाई आहे तो. गाव मान्य बाई घाणेरडापणा. हो, थांबा, तसं ना हो गाव मान्य म्हणजे आमच्या गावाचं नमन आहे ना त्याच्यात गवलन करतो का आणि गोमूच्या नाचात गोमू नाचतो. अहो, पाहुण्यानं पंचकृषीत गाजलेली बाई आहे ती. हो अदाकारी बघाल ना बघण्यासारखी एक नंबर बाई करतो का नाही. अशी गिरकी मारतो ना गिरकी अख्खा गाव उसालतो बघून माहिती. रमेश हो तो गौलन करतो ना तेव्हा जी काय कंबर मारतोय. मागच्या वेळी रत्नागिरीत नोराफती आलेली ना ती ह्याची कंबर बघायला आली होती. हो. अरे काय बोलता काय आहे? गिरकी काय बाई काय बायांचे कपडे घालून फिरतो तू? अरे काय आहे? नाही, नाही. अरे काय बेकार आहे तू? नाही बाबा मी काय करतो, मी तुम्हाला नंतर हे केल्यानंतर ना सगळं व्यवस्थित समजावतो. अजून काय सांगायचं बाकी आहे? बरं झालं दादा तुम्ही टायमावर आले, नाही तर आम्ही ना फशी गेलो असतो बरं का. आई शांत व्हा, तुम्ही कुठेच गेला नसतात कारण मी तुम्हाला फसवलंच नाही. अरे कळलं? अजून काय बाकी फसवायचं? अरे हा माणूस बाई करतो हे लपवलं म्हणजे तुम्हाला फसवलं ना रे? ओ पाहुणे ऐका भडकताव कशाला. हा हा बाई करतो यात वाईट काय आहे. ओ आम्ही कलाकार आहो, कला म्हणून बघा का ना आमच्याकडे. ओ इतकी वर्ष मी मावशीची भूमिका करतो जमानामध्ये. हा? कधी कधी दमयंती पण करतो का नाही. आणि म्हणजे मी बाई करतो म्हणून काय मला वेगळं समजू नको. हा लग्न झालेलं आहे, 4 पोरं आहेत मला. ओ अख्ख्या गावात मला टर्बो चार्जर म्हणून ओळखता. खाऊ आहे का. नाहीतर काय. अहो काय आहे मी मावशीची भूमिका करतो तर पंचक्रोशीत मला मान सन्मान आहे. मोठा हो. हा, केवढं नाव आहे माझा. तसं तुमच्या जावयाला मान सन्मान आहे बाईची भूमिका करतो म्हणून. तुम्हाला सांगतो अख्ख्या गावात माझी ओळख आहे मावशी म्हणून, तशी तुमच्या जावयाची ओळख आहे बाई म्हणून. काय समजली हो? नाही हो माय, हं? आमच्या जावयाची ओळख अशी नको ना. मग आमच्या भाऊबंदकीत विचारला तुमचा जावई काय करतो बे ना, तर काय सांगा. सांग जो भाऊबन केले सांग जो आमचा जावाई की नाही बाई करतो. बाबा बसा ना. अच्छा ना, बाबा बसा. नाही सांग ना तसं सांग नाही, ना. नाही, बसा ना. घ्या ना जरा थंड सांगतात ऐकून तर घ्या. मी काय म्हणतो आई, आई नको म्हणू रे, मी काय म्हणतो बाई, की तू करतो ना. चेते. रमेश काय बोलून राहिला रे तू? अरे मोठी बाई आणि ते आजी अरे समजाव काय अरे शिकवलं मी काय का? करू, मी काय करू, तुम्ही काय मला ऑप्शनच ठेवत नाही. बाई नाही बोलायचं, आई नाही बोलायचं, मी काय बोलू. रमेश त्याचा शिव ऐकून घ्यावा त्याचा पहिला काय अरे काय ऐकून घ्या. अहो, मला ते तुम्हाला पप्पा, एवढं ऐकून तर ऐकून घ्या ना घ्या. हो. मला एवढंच म्हणायचंय की मी दिवस रात्र बाई बनून नाही फिरत. मी फक्त वर्षातनं एकदा जेव्हा नमन असतं ना तेव्हाच फक्त बाई बनतो आणि करतो. ह्या वसाड्यांची भाषा चुकले, पद्धत चुकले ना म्हणून सगळा गोंधळ झालाय. नाही नाही पाहुण्यानु कसा आहे तो साधी सुधी बाई करत नाही. तो नल दमयंती मध्ये दमयंती करतो. कधी कधी राणी योगिनी देवी करतो. मेमरी कसली शार्प आहे त्याची तुम्हाला सांगू. असा बघतो आणि असा उभा राहतो माहिती आहे. मागल्या टायमाला भाई घे काय सांगू तुम्हाला. राजकन्याची केला नाही ना पोरं नुसती शिट्ट्या मारून मारून दमली. काय रे? नाही ना हो. मी विचार केलेला माझ्या स्वप्नातला राजकुमार घोड्यावर येणार, पण इथं राजकुमारी निघाली ना हो दादा. कसं करू आता मी? शिवाली असं काय करतेस यार. हा स्वप्नातला राजकुमार संसारात काय करतो ना ते जास्त महत्वाचं आहे. तो नाटकात काय करतो ना त्याच्यावर त्याचं कर्तृत्व नाही ठरत. या बरोबर हे वाक्य कुठे मिळेल काय जगात. टाल्यांचं वाक्य आहे. टाल्यांची म्हणजे अशी वाक्य सुचतात त्याला. आमचा लेखक पण एवढा लिहत नाही. नाही 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 दादा तुम्ही म्हणताय ते ठीक आहे हो, पण हे असं माणसानं बाई करणं म्हणजे पटत नाही ना. ऐका तुमची जी भाऊबंदकी आहे ना हा. त्यांना एकदा कोकणात घेऊन या. नमन दाखवा. अहो आपल्याकडे केवढी मोठी परंपरा आहे पुरुषाने बाई करायची. बाल गंधर्वापासून विजू मामांपर्यंत सगळ्यांनी केलेला या. आणि ऐका आणि आमचा नमन म्हणजे आमचा अभिमान आहे. नमनात कसा असतो गण होतो, मग बतावणी होते, पेंद्या येतात, मग ते कृष्ण भगवंताला बोलवतात. मग कृष्ण भगवान येतो आणि मग सांगतो की मावशी आणि गवलनींची वाट अडवा. होय. मग डोल्यात काजल, केसात असा गजरा मालून, नऊवारी पाताल नेसून ही काय गवलन ठुमकत ठुमकत येते. काय सांगू तुम्हाला. बोलताव काय करून दाखवा. दाखवलं पाहिजे. थांबा थांबा थांबा. इकडे या, इकडे, हा. ए मावशी ए
पावलेनिनो दह्याचा दुधाचा तुपाचा माठ घेऊन चालला तरी कुठं ए मूड द्या हो बाजूला आम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजाराला जात आहोत चला ग पोरीनो औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया नंदाचा हरी खटल भारी बसून तयाला जाऊया नंदाचा हरी खटल भारी बसून तयाला जाऊया ला 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 हे 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 ला 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 हे ला 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 हे 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 ला 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 हे 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 बाप्पा कसलं भारी केलं ना श्रमेश तू अंग यशी नाही ना हे आमच्याकडे नाही चालणार ना हा, नाही चालणार आपल्याकडे चालत नाही ते कुठेच चालत नाही असं असतं काही असं काही नसतं सगळीकडे चालतं नाही ना बेटा ते बाई माणूस असं एकत्र ते पटूनच नाही राहिलं मला अहो पाहुण्यांनो काय तुमचा सारखा या पटून नाही राहिला आमच्याकडे फक्त काय पुरुष बाई करत नाही बायका पण पुरुषांचं काम करतात मग आमच्या कोकणात बायकांचा वेगळा नमनाचा मंडळ आहे आणि हो पाहुण्यांनो आमच्या कोकणात बाई पुरुष असा भेद नाही हो वैत बाई पुरुष या नात्याला निरागसपणे बघतात हा. माहिती आहे? आजी हा. तुझ्या भावाचा सांग वैत ग बाय लाजली आजी लाजली असं काय झाला आमचे हे ना बोलू तात्या बोलू तात्या आजोबा आजोबा सांग तू सांग नाही, सगळं मला सांग. एवढंच माहिती आहे आमचे हे नमनात रावण करायचे हो बरं. तर एके दिवशी नमनाच्या दिवशीच आजारी पडले ना हा. तर रावण कुणी नाचवला माहिती आहे कोणी? मी हिंद होय होय हे बिभीषणा हा लंकाधीश रावण तुला आव्हान देतो घरचा असून परका निघालास रे शाबास सक्का भाऊ पक्का वैरी झालास शाबास हा शिवभक्त दशानन लंकाधीश रावण तुला शाप देतो कलयुगात तू घरचा भेदही म्हणून ओळखला जाशील आणि देवा पाणी दे ना. पाणी द्या ना. झाली झाली सावकी सावकी सावकाश सावकाश काय गाजवला माहिती द्या तुझी अहो काय गाजवलं ना आता 3 वर्ष लग्न पुढे गेलं असतं अरे नाही शर्मेश काय एका वर्षात पण होऊन जातं का नाही होय काय काय मरणाव टपलाव काय माझ्या पंतू किंवा पंतीचा थोबाड बघितल्याशिवाय जाणार नाही आजे अगं बाय तुझं वय बैठा रावण करायचं आहे काय करतेस हा हो पण हे तुमच्याकडे चालत अशील पण आमच्याकडे चालीन हा? मलेश रमेश मावाला नवरा म्हणून चालीन आई पप्पा काला ऐकायला असतं ना हो. आणि बघा ना हो, रमेश कसली मनापासून सादर करून राहिला ना बाप्पा कसलं भारी केलं ना रमेश तू आई पप्पा पुरुष असून सुद्धा थोड्या वेळासाठी का होईना पण बाईचं आयुष्य जगतोय ना हो तो बाईचे कपडे घातल्यानंतर साडी नेसल्यानंतर त्याला बाईच्या वेदना कळतात अशा बाईच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका करून त्याला बाईचे सुख काढतात दुःख काढतात आई एका बाईले संसारासाठी काय हवं असतं ना अजून मावाला होणाऱ्या नवऱ्याला माझं सुख कळेल दुःख कळेल माझ्या सगळ्या वेदना कळतील मला श्रमेश मावाला नवरा म्हणून पसंत आहे वा 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 बरं मी काय म्हणतो आता पटलाय झालं ना तुम्हाला आता पोरीचं लग्न जमवून टाका आणि लग्न लगेच हुकून टाका अरे काय उरकून टाका आता पोरगी राजी म्हणल्यावर काय बोलणार आहे बाबाजी या या हो पाहुणे मी काय म्हणतो
मोऱ्यांची ना मावशी बघून आम्हाला आता कंटाळा आलेला आहे. तुम्ही जरा मिशी उडवून ट्राय करता हो काय? कशी मस्त केलं. चालेल ना, चालेल जमेल ना तुम्हाला. अरे चालेल जमेल नाही बा कायचा जमता पप्पा करा मला. ना. नाही मला काही जमणार नाही. तुम्ही तुमची जी काय गवळण कला प्रकार आहे तो चांगला करा, काही टेन्शन घेऊ नका. ते पहिले उरका, मी नंतर येतो. मला फोन करा तेव्हा बोलणी करू पुढची. ओ नाही नाही पाहुण्यांनो, आता आलावाय तर नमन बघून जा. हो आमच्या नमनात कसं आहे ना, सगळे रस असतात. हा. म्हणजे वीर रस असतो, भय रस असतो, करुण रस असतो, गवलनी म्हणजे तो शृंगार रस पण असतो. आणि ह्या सगळा झाला की शेवटला जी आरत होते त्याच्यात भक्ती रस असतो. सकाळी 4 वाजता अख्खा गाव आरतीला उभा असतो. बघायची आरत. ओ मोरेनू, आरत घ्या. उभं राहिले चपला गाडा या, या, या. चप्पल काढा, या, चप्पल. ओ देवाची आरती विठोबा सारती, देवाची आरती ओवाळू र, देवाची आरती ओवाळू र, देवाची आरती ओवाळू र, देवाची आरती ओवाळू र. गणपती देवा तू माझा सारथी, देवाची आरती ओवाळू र, 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 देवाची आरती ओवाळू र. वा वा वा.